ज्येष्ठ समाजसेवी बाबा आमटेंच्या कार्यानं प्रेरित होऊन डॉक्टर तात्याराव लहाने यांनीही समाजसेवेचा वसा घेतला। आनंदवनमध्ये गेली 15 वर्ष ते नेत्र शिबिर घेत आहेत। दरवर्षी आनंदवनात येऊन आदिवासी आणि गोरगरीब रुग्णांना ते दृष्टी देण्याचं काम करतात। रुग्णांवर मोफत उपचार करतात, शस्त्रक्रियाही करतात। यावर्षी तर त्यांनी तब्बल 12,000 शस्त्रक्रिया केल्या। बाबा आमटे गमतीनं या शिबिराला जत्रा म्हणायचे। जवळपास यावेळेस 620 गावातले लोक आले होते। ही आमची 1 वर्षापासून वाट पाहतात। त्यामुळे दोन्ही डोळ्यांना जर मोतीबिंदू असेल किंवा मोतीबिंदू पिकला असेल तर यावेळेस 1800 पेशंटमध्ये 1600 पेशंटचा मोतीबिंदू पिकलेला होता, कारण ते वर्षभर वाट पाहत होते। तर हे जे इथं येऊन आम्ही काम करतो यासाठी हे रुग्ण हे आमचं वाट बघत असतात। समाजानं वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांना बाबा आमटेंनी आधार दिला। त्यातून आपण प्रेरणा घेऊन इथं येतो आणि गोरगरीब रुग्णांना दृष्टी देण्याचं काम करतो, असे डॉक्टर लहाने यांनी सांगितलं। हे सगळे कष्टकार, गरीब, मजूर असे रुग्ण आहेत, आदिवासी, आणि त्यांना सेवा देण्यामध्ये आम्हाला खूप धन्यता वाटते। राज्यातील दुर्गम आदिवासी भागात जिथे उपचाराअभावी अनेकांना आपली दृष्टी गमवावी लागते, तिथे आनंदवनात भरणारं हे नेत्र शिबिर गोरगरीब आदिवासींसाठी वरदान ठरतंय। दीपक भातुसे, झी मीडिया, आनंदवन, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।